बातमी आहे नाशिक विधान परिषदेची। नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी असती तरी या जागेवर भाजपच्या गणेश गीतेंनी अर्ज दाखल केलाय। जागा वाटप जाहीर होण्याच्या आधीच गीतेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। गीतेंनी भाजपकडून आणि अपक्ष असे दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेत। गणेश गीते मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आहेत। दरम्यान आता गीतेंच्या अर्जावर सूचक अनुमोदक म्हणून सही करणाऱ्या नगरसेवकांची प्रदेश स्तरावर दखल घेण्यात आली आहे। प्रदेश स्तरावरून या नगरसेवकांबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली आहे। या जागेवर शिवसेनेचे दराडे अधिकृत उमेदवार असतील। गीतेंनी त्यांचा अर्ज मागे घेतला नाही तर या निवडणुकीत मोठी रंगत येईल। गीतेंचा अपक्ष अर्ज कायम राहिल्यास त्यांना भाजप नगरसेवकांचा पाठिंबा आहे असा संदेश जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे भाजप आता गीतेंबाबत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील आणि आपल्या जिल्ह्याचे उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश भाऊ असतील, यांची आणि माझी पूर्वी चर्चा झाली होती। ही निवडणुकीत मला उमेदवारी देण्याचा त्यांनी शब्द दिलेला होता, त्यामुळे मी आज ह्या निवडणुकीचा भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्म भरतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।